तर नमस्कार मित्रांनो, मी अथर्व चंद्रकांत साळवी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझं गाव माझं सण. तर आज पुन्हा एकदा एक नवा कोरा ब्लॉग घेऊन आलोय थेट प्रतीक्षा नगर मधून. तर आज आपण आलोय प्रतीक्षा नगर जल्लोष 2024 या महाउत्सवात. इकडे अनेक स्टॉल्स लागले, कोकण महोत्सव आहे एक प्रकारचा. तर तुम्ही आवर्जून या महोत्सवाला भेट द्या. 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. तर तुम्ही नक्की आवर्जून या महोत्सवाला भेट द्या. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 173 शाखा अध्यक्ष लवनर आपल्या भेटीसाठी आलेलो आहोत. आपल्यासाठी एक खास आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रतीक्षा नगर येथे अशोक पिसाळ मैदान या ठिकाणी 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीमध्ये भव्य दिव्य असे कोकण महोत्सव व प्रतीक्षा नगर जल्लोष हा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध कोकणातील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लागणार आहेत. तसेच लहान मुलांकरिता बालनगरी हा उत्सव त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी विभागातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद हा द्विगुणित करायचा आहे. तसेच आपल्या कोकणातील काही खाद्यपदार्थाची स्टॉल्स जे लागणार आहेत त्याचे आपण आवर्जून त्या स्टॉलला भेट द्यायचं आहे. हे मराठी संस्कृती टिकण्यासाठी सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी असे हे कार्यक्रम उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजन करण्यात आलेला आहे. तरी आपण सर्वांनी या कोकण महोत्सवाला भेट द्या आणि आपला आनंद द्विगुणित करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर मित्रांनो, असे विविध लोककलांचे कार्यक्रमाचे इथे आयोजन केलं गेलेलं आहे. तर तुम्ही नक्की या कोकण महोत्सवाला भेट द्या. 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत हा कोकण महोत्सव सुरू राहणार आहे. तर तुम्ही आवर्जून या कोकण महोत्सवाला भेट द्या. इकडचे स्टॉल्स फिरा. अनेक कोकणी पदार्थांचे स्टॉल्स आहेत. अनेक लहान मुलांसाठी खेळणी आहेत. अनेक गोष्टी आहेत. तुम्ही नक्की इकडे भेट द्या. कोकण महोत्सव लय मस्त वाटलं मला. आणि इकडे स्टॉल म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आहेत ते चांगले आलेत सर्व. आणि एकदम मस्त सर्व आहेत. सर्व स्टॉल चांगले आहेत. सर्व वस्तू व्हरायटी चांगली आहेत. सर्व गोष्टी व्यवस्थित आहे. आणि या टायमाला स्पेस पण जागा ठेवली चांगल्यापैकी मॉल मध्ये. चांगलं ठेवलं म्हणजे एकदम कोकण महोत्सव मस्त वाटता. नमस्कार, माझं नाव कुंदन सिंग हुशारे. हा महोत्सवामध्ये आम्ही नेहमी वर्षाप्रमाणे येत असतो. आणि आम्ही हे मसाले, उषा वहिनी मसाले, इथे आम्ही नेहमीच मसाले घेत असतो. आणि या महोत्सवाचं कारण असं की यायचं कारण असं की इथे मराठी परंपरेनुसार इथे नेहमी कार्यक्रम होत असतात. ते आम्ही बघायला येतो. थँक्यू. आजचा कोकण महोत्सव 2024 मनसेचा जो चालू आहे त्याच्यामध्ये आजचा दिवस अतिशय उल्लेखनीय होता. त्याच्यामध्ये आज डबल बारीचा जो कोकणातला एक कार्यक्रम असतो तो खूप छान प्रकारे चालू आहे. दोन्ही ठिकाणावरनं चांगली आतिषबाजी बघायला मिळते. एकमेकांची टोलेबाजी बघायला या ठिकाणी मिळाली. आणि खूप बराच वेळ झाला, आम्ही 1.5 तास झाला इकडे आम्ही तो कार्यक्रम बघतोय. अतिशय सुंदर होता. आणि कोकणातल्या काही आठवणी आणि त्यांनी म्हणी आम्हाला इथे सांगितल्या त्या खूप चांगल्या होत्या, विलक्षण होत्या. खूप बरं वाटला आजचा दिवस बघून. आणि प्रेक्षकही भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आणि सर्व मित्र सहकारी आम्ही इकडे या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत. खूप छान वाटला आजचा दिवस. जय महाराष्ट्र. અમારો આ મહા ઉત્સવ છે પ્રતિષ્ઠા નગરમાં સાઈન કોલીવાડામાં. અમારા નવ ભાવ એ કર્યું છે આ બધી. અમને ખૂબ આનંદ થાય છે કે અમે આ બધામાં સહમત થઈ છીએ. અમે બી ગુજરાતી છીએ પણ અમને લાગતું નથી આ લોકો સહભાવના પ્રેમ અને અમારા આથી પ્રેમ આપી રહ્યા છે. અમારા બધા મિત્ર મંડળો અમને સાથ સહકાર આપે છે. અમને આ 5-6 દિવસ થઈ ગયા છે અમારા ઉત્સવમાં. અમને આનંદ થાય છે. જે કે લાવણીનો ઉત્સવ થાય છે, પછી ભજનનો ઉત્સવ થાય છે, નાના બચ્ચાનું જે ટોપીનું સિંહ ઉત્સવ થાય છે. અને બધી અમારી બહેનો ભાઈ બધા આવે છે. અમને બહુ સારું લાગે છે. હું મારે બધેની આભાર માનું છું. અમારા બધા મિત્ર મંડળોથી મારી શુભેચ્છા છે. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज माझे पदाधिकारी लवनर, अमित शेट्टे, माझे सर्व मनसैनिक, माझ्या ताई दोन्ही या ठिकाणी चांगलं हे पूर्ण कोकण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि मी त्यांना सर्वांना म्हणजे मनसेची पूर्ण टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो की असेच प्रोग्राम तुम्ही नेहमी घेत जा. आणि मला ज्या टायमाला हे कोकण महोत्सव असू दे, कुठलीही अडीअडचणी असू दे, ज्या ठिकाणी मला बोलवणं मला तुम्ही बोलवत जा. मी तुमच्यासाठी अर्धरात्री तुमच्यासाठी हजर राहणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की या महोत्सवाला भेट द्या. 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. तर तुम्ही आवर्जून या महोत्सवाला भेट द्या. इथे अनेक कोकणी स्टॉल्स आहेत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत, अनेक वस्तूंचे स्टॉल्स आहेत आणि विविध लोककलांचे कार्यक्रम इथे असतात. तुम्ही सुद्धा नक्की या आणि या महोत्सवाचा आनंद घ्या.